नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? चला आज आपण एक पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत. तुमच्याकडे भाजीला काहीच नाहीये, त्यावेळेला तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकतात. आता ताजा-ताजा मुळा छान येतोय आणि त्याला हिरवीगार छान पानं येतायत. आता त्या भाजीचं काय करायचं? तर चला आज आपण एक झटपट रेसिपी पाहूयात. ती तितकीच टेस्टी आणि तितकीच चवदार म्हणजे सर्वांना घरात नक्कीच आवडेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तिथे मी कढई गरम केली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. जिरं मोहरीची फोडणी दिली, त्यामध्ये लसूण अद्रक ठेचून टाकलेलं आहे. एक छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. मी इथे मुळा आहे ना, एक अखंड मुळा घेतला होता, त्याचं साल काढून किसून घेतलेला आहे. तो मुळा आपण तेलामध्ये टाकायचा. त्यामध्ये आपण हिंग टाकायचं. छान असं 5 मिनिटासाठी परतवून घ्यायचं. तसंच छान हिरवीगार मुळ्याची पानं घेतली होती, ती सुद्धा बारीक चिरून घेतली. पहिले धुवून घेतली स्वच्छ, मग चिरली आणि मग आपण या फोडणीमध्ये टाकली. छान असं परतवून घेतलं. त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकलं आणि छान असं परतवून घेतलं. त्यामध्ये तिखट टाकलं, हळद टाकली आणि पुन्हा एकदा छान परतवून घेतलं. तेल सुटेपर्यंत छान अशी भाजी परतवून घ्यायची आणि झाकण लावून आहे ना वाफेवरती एक 5-6 मिनिटासाठी वाफ द्यायची आहे आणि त्यानंतर आहे ना त्याला थोडंसं आपसुकच पाणी सुटतं. आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे पाणी सुटतं. त्याच पाण्यामध्ये ना आपण आहे ना बेसन टाकायचं. तर चण्याचं पीठ आहे ना थोडं-थोडं भुरभुरत जायचं. जशी आवश्यकता असेल ना त्यानुसार थोडं-थोडं पीठ टाकत राहायचं. मी इथे साधारण 4 टेबलस्पून वापरलेलं आहे. तर सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकता वाटल्यास अजून तुम्ही थोडंसं वाढवू शकता हरभऱ्याचं पीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ भरू द्यायची एक 5 मिनिटासाठी आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आहे ना पाण्याचा शिपका म्हणजे हबका द्यायचा आहे. तर असं छान पाणी शिंपडायचं त्याच्याकडून आहे ना छान वाफ तयार होते आणि जे बेसन आहे ना, ते सुद्धा छान शिजतं. तर छान असं खरडून घ्यायचं व्यवस्थित सर्व कढईला व्यवस्थित जर चिपकलं असेल ना पीठ तर ते सोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चण्याचं पीठ पूर्णपणे शिजेपर्यंत आणि जो मुळा आहे तो छान शिजेपर्यंत ही भाजी छान होऊ द्यायची. त्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची. पुन्हा मिक्स करायचं. आवश्यकता वाटल्यास तुम्हाला तेल कमी वाटत असेल ना, तर तेल तुम्ही टाकू शकतात. आता या वाफेवरच्या भाज्या आहेत ना, त्याला थोडंसं तेल जास्तच लागतं. छान अशी वाफ भरू द्यायची. मस्तपैकी आपलं खमंग मुळ्याचं बेसन तयार आहे. याला मुळ्याचं कोरडं बेसनही म्हणतात, मुळ्याची भाजीही म्हणतात. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक